लग्न झाल्यानंतर फिरायला आलेले धनंजय जाधव आणि पूजा मोरे सुद्धा श्रीनगरमध्ये अडकून पडलेले आहेत। पर्यटकांना मदत लागली तर संपर्क साधण्याचं आवाहन हे आता जाधवांकडून करण्यात आलेलं आहे। अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते। परंतु महाराष्ट्र असेल देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता। परंतु आर्मी, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात करतात। महाराष्ट्रातील देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरभैर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू। आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। हम मोस्ट वेलकम उनको करते हैं जो यहाँ आते हैं, मेहमान आते हैं। ये हमारी बड़ी सनत है यहाँ टूरिज्म, क्योंकि हम ये कंडम करते हैं, ये इंसानियत के बिल्कुल खिलाफ है। तर स्वतः धनंजय जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात सविस्तर बोलूया। धनंजयजी, आता नेमकं तुम्ही कुठे आहात आणि सुखरूप आहात का? आम्ही अतिशय सुखरूप आहोत जी। सध्या श्रीनगर मधला आर्मीचा जो मेन बेस आहे 15 कॉर्प नावाचा, या ठिकाणी आम्ही आहोत। याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले असतील किंवा अनेक ज्या मृत्युमुखी पडलेले नागरिक आहेत त्यांची शव आणलेली होती। त्याचबरोबर काहींवर उपचार चालू आहे। हॉस्पिटलाइज यंत्रणेचा आम्ही सगळ्यांनी आढावा घेतला। तिथे काही आमचे परिचित मिलिटरीचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून आम्ही तशा प्रकारचा पास बनवला। आतमध्ये जाऊन जे काही सहकार्य करता येते ते सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पुढील 5 दिवस 6 दिवस आम्ही याच ठिकाणामध्ये राहणार आहोत आणि जेवढ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आपल्याला सहकार्य करता येईल ते सहकार्याची भूमिका घेणार आहोत। आमच्या जे काही आमचे संबंध तयार झाले त्यातनं महाराष्ट्रातील जनतेला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत। जी। धनंजयजी, आता तुम्ही काही जखमींचा उल्लेख केलात, त्याविषयी आणखी काही तपशील देऊ शकाल? सगळ्यांच्या प्रकृती व्यवस्थित आहेत का? त्यांच्यावर उपचारच्या पद्धतीने सुरू आहेत, त्याबाबत काय तपशील? अतिशय अद्ययावत पद्धतीचे उपचार या ठिकाणी चाललेले आहेत। काल सायंकाळी जर पाहिलं तर मिनिटाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टर्स गिरट्या घालत होते। ते त्या ठिकाणी पेशंट्स असतील बॉडीज घेऊन त्या कॅम्पवरती येत होते आणि त्यांना आत्ताही माहिती घेतली तर थोड्याच वेळात त्यांचं तसं बुलेटिन पण येणार आहे आणि आतमध्ये जाऊन जखमींशी संपर्क करण्याची देखील जी पास वगैरे आहे आम्ही बाहेरच्या पोस्टमध्ये हॉस्पिटलच्या होतो, पण ते देखील परवानगी आम्ही मागितलेली आहे। थोड्याच वेळात ते आमच्या हातामध्ये आल्यानंतर आतमधली देखील जी माहिती आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। परंतु मला एकच सांगायचं की आता टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पर्यटक असं म्हणतात की आम्हाला सर्वांना पुण्याला जायचे, आम्हाला सर्वांना महाराष्ट्रात जायचे आणि हे सगळेजण पॅनिक होतात। यापेक्षा त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये राहावं, जास्त पॅनिक होऊ नये। ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट असतील, तिथले मुरली मोहोळ असतील, देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि ही सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे। मी स्वतः त्या सर्वांशी बोलतोय, ते सर्वजण मदत करतात, परंतु एकमेकाला सहकार्य करून आपण यातनं मार्ग काढला पाहिजे। आताच तुम्ही दाखवलेली काश्मीरी नागरिकाची प्रतिक्रिया होती की ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये हे रोष व्यक्त करतात। त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणजे पर्यटक आहेत, त्यामुळे इथला भाईचारा जिवंत राहिलेला आहे। इथले लोक एकमेकाला मदत करतात। सगळ्यांनी एकत्र आपण पुढे गेलं पाहिजे। परंतु जे घडलंय ते निषेधार्थच आहे, त्याचा धिक्कारच आहे। परंतु या परिस्थितीमध्ये आपण योग्य मात काढावा अशी आम्ही या माध्यमातून सर्वांना विनंती करतो। इथं पॅनिकपेक्षा कसलीही मदत लागली तर तुम्ही आम्हाला संपर्क करा। या ठिकाणची काश्मीरी नागरिकांचा एक ग्रुप आमच्याशी अटॅच झालेला आहे। तिथलं पोलीस यंत्रणा, मिलिटरी यंत्रणा ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पाठवून तुम्हाला सहकार्य करू शकतो। अगदी। धनंजयजी, आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मला विनंती आहे, एक तर कोण पर्यटकांनी ज्यांनी तिकीट काढली असतील, बुकिंग केलेले असतील, त्यांनी कोणीही काश्मीरच्या बाजूला येऊ नये, कारण की आजची अपडेट सांगायची झाली सोनमर्ग असेल, गुलमर्ग असेल, मुख्य काश्मीर असेल, या ठिकाणी सगळीकडे बंद आहे आणि तसं तिथल्या प्रशासनाने देखील अपडेट केलेलं आहे की ती पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे इथे येऊन काहीच फायदा होणार नाही, त्यांचे ट्रिप्स त्यांनी कॅन्सल केले तरी चालतील असं मला सांगायचं। जी जी। धनंजयजी, धन्यवाद। ही सगळी सविस्तर माहिती आपण पुढारी न्यूजला दिली, यासाठी आपणही सुखरूप राहा, काळजी घ्या आणि सुखरूपपणे महाराष्ट्रात लवकर परत या।